तर इयत्ता 5वी ते 7वीच्या गटातील आमचे हे विद्यार्थी आहेत. काही वसतिगृहातील आहेत आणि आपल्या निवासी हातरुण मधले आहेत आणि खांबोरा इथून येणारे विद्यार्थी आहेत. तसेच सोनाळा येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी इथे सहभाग आहेत. तर संमिश्र असा सहभाग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि खरोखर एक सुंदर कथा आपल्याला अनुभवायला मिळेल. तर बघूया विठुरायाची ही आषाढी एकादशीची कथा. भक्त पुंडलिकासाठी विठुरायाने पंढरपूरला जे आपलं अविरत दर्शनाचं स्वरूप आपल्या भक्तांसाठी धारण केलं त्याची कथा आपण आता यापुढे आस्वाद घेणार आहोत. ते निघायचं आहे आपल्याला. हो, आव घरी आहे. पुंडलिका, सगळे आपल्या आई वडिलांना घेऊन काशीला निघाले. आम्ही दोघं म्हातारे पण यायचं म्हणतोय. ओ बाबा, कशाला म्हातारपणात असले उद्योग करताय? काही गरज नाही याची. बसायचंच नाहीतर काय, यांना चालायला तर होणार आहे काय? पुंडलिका, सगळे आपल्या आई बाबांबरोबर आणि तू आणि तुझी बायको कसं वाटेल रे हे? बर. अहो बर काय, कशाला उगाच? अगं गाव शिंगाळ तोंडात ह्या नेलं नाही तर. ए म्हातारे, आवरून ठेवा, उद्या सकाळी निघायचं आहे. गुणाचं ग लेक माझं काशीला नेते. भगवंता, येतो रे बाबा भेटीला. कशाला? काय तुम्ही करताय? कशाला यायचं? कशाला न्यायचं यांना होणार तर आहे काय? अगं तू गप्पस. सगळे गावाला आपल्या आई वडिलांना घेऊन चालले. झोप गप आता. उठा लवकर, आवरा, उशीर होतोय. ए उठा लवकर, आवरा, उशीर होतोय. ए रमा, आवरलं का? ओ आले आवरा लागले. ए म्हातारे आवर. होय बाळा, जरा कपडे आवरतो, पिशवी भरतो. हा अहो चला, नाही तर तो ओरडेल परत. होय होय होय. अहो या की बाहेर, अख्खं गाव पुढे गेलं. आवरा लवकर. यांना आता ओढूनच आणलं पाहिजे. बाबा चला लवकर. अरे बाळा, काय करतो? चला लवकर चला, अख्खं गाव पुढे गेलंय. अरे हो. अरे रुक्मिणी तर येऊ दे की. ए रुक्मिणी, चल ग. ए घेऊ नका तिला. बघा अख्खं गाव पुढे गेलं आणि आपण हळूहळू चाललोय. चला पटापट. बाबा चला. होय बाळा, होय. पाय दुखायला इकडे. मग कशाला यायचं काशीला? मी येतो. पाय दुखायला इकडे. अहो पाय दुखायला लागले तो. होय रुक्मिणी, थांबूया जरा इथं. पुंडलिका, जरा थांबू बाबा. आता नाही होत चालायचं. ओ बाबा बसू नका. हो सारा गाव पुढे गेले. परत बसले दोघं. तरी मी तुम्हाला सांगत होते. मला काय माहिती आता. चला बसायला आराम. उठा आता, चला बसायला आराम. पुंडलिका, अजून थोडा वेळ बसू. वय रे बाळा, वय. मला काय सांगू नका. चला तुम्ही. आता मी असे येणार नाही. थांबा. अरे पुंडलिका, अरे काय करतोयस? अरे कशासाठी करतोय? आता बघा तुम्ही कसं नाही. तुम्ही बाळा नको. तुम्ही का बसा. आता बघा
चुकलोय आपण. आता आता काय, तू बस, मी आलोच. भगवंता बघतोस ना बाबा. नमस्ते ऋषीवर. बोल बालका, काशीला जायचा रस्ता कुठे? मला नाही माहिती. काय, ऋषी असून काशीला जायचा रस्ता माहित नाही? नाही रे बाळा, तू वाट चुकलायस का? हो. आई वडील पण तुझ्या सोबत आहेत का? हो. तुम्ही एक रात्र माझ्या कुटीत राहू शकता. हो, मी त्यांना घेऊन येतो. ए म्हातारे, चला, उठा लवकर. इथेच एका कुटीमध्ये चला. या माते, बसा. या बाबा, बसा. तुम्ही एक रात्र इथेच आराम करा. हो ऋषीमुनी. तुम्ही कोण? मी गंगा. मी यमुना. मी सरस्वती. अरे अरे तुम्ही तर पवित्र नद्या आहात. तुम्ही या ऋषीमुनींच्या आश्रमात काय करताय? या ऋषीमुनींना साला काशीचा रस्ता माहित नाही. तुम्ही यांच्या आश्रमात का सेवा करताय? धार्मिकता, अध्यात्म, भक्ती ही कोणत्याही ठिकाणाला भेट देण्यावर अवलंबून नसते. कुकुस्वामी हा सामान्य माणूस नाही. तू त्याला कमी लेखू नकोस. पण त्यांनी असं काय पुण्य केलंय? पुण्य हे धार्मिक स्थळाला भेट देऊन मिळत नसतं. हे ऋषी साधारण माणूस नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपलं आयुष्य लोकोद्धारासाठी समर्पित केलं. तुझ्या आई वडिलांना जे वागवतोस ते तुला योग्य वाटतं? तुला पुण्य मिळेल? आई वडिलांनी तुला जग दाखवलं की आता तू अशी वागणूक देतोयस. हे तर मोठं पाप घडत आहे तुझ्या हातातून. नाही नाही नाही, मी चुकलो. मला माफ करा. हे देवीने तुम्ही माझे डोळे उघडले. मी चुकलो. मी खूप मोठं पाप केलंय. मी मोठा अपराधी आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या आई वडिलांची मनोभावे सेवा करेन. त्यांच्यासाठी मला पूर्ण आयुष्य समर्पित करेन. मला माफ करा. मी चुकलो. मी काय करतो?
कुंडलिका, अरे मी आलोय. ये, असं बाहेर ये, भेट मला. हे भगवंता, तू माझ्या भेटीला आलास? मला क्षमा कर. माझा आनंद मी सांगू शकत नाही. पण हे भगवंता, मला माझ्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. तोपर्यंत तू पांडुरंगा या विटेवरती उभा राहा. तुला काही काळ दारातच उभे राहावे लागले. मात्र आई वडिलांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच मी देवा. अरे हो कुंडलिका, अरे अशी अपराधीपणाची भावना मनी ठेवू नकोस. खरं तर मला हेच पाहायचं होतं की तू काय करतोस. आणि मी तर प्रसन्न आहे तुझ्या मातृभक्ती आणि पितृभक्तीवर. असा पुत्र प्रत्येक आई वडिलांना मिळाला. सांग कुंडलिका, तुला काय हवंय?